आज 2 ते 3 दिवस असं माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले होते. त्याच्यामुळे आज दुसऱ्या दिवसाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. आज 12 वाजता तो संपेल. उद्या तिसरा दिवस सकाळपासून सुरू होईल, 12 वाजता संपेल. त्यामुळे 2 दिवस आपल्याकडे आहेत. या 2 दिवसामध्ये नक्की खाते वाटप आपल्याला झालेलं दिसेल. शिवसैनिकांच्या जीवावरच शिवसेना चालत असते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं शिवसेनेचा वारसा आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत. मंत्रिपद मिळालं नसेल म्हणून कदाचित काही प्रमाणामध्ये नाराजी असू शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो. त्याच्यामुळं आमचं एक कुटुंब आहे. थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी या सगळ्यांच्या समजुती काढल्या जातील. 12च मंत्रिपद शेवटी 43 पैकी शिवसेनेला मिळालेली होती. 60 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. आम्ही 12 लोक मंत्री झालो, याचा अर्थ 60 लोकांना बरोबर घेऊन तेच मंत्री असल्यासारखी आम्ही त्यांना वागणूक देऊ आणि त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सेवा करू. आपण अनेक म्हटल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा होतो. मी सांगितलं ना, काही नाराजी किरकोळ असू शकते. माझ्यावर देखील पहिल्या टर्मच्या वेळी, दुसऱ्या टर्मच्या वेळी अशी वेळ आलेली होती, परंतु नाराजी जरी असली ती तात्पुरती असते. काल पहिल्या 24 तासामध्ये हे प्रत्येकाला वाटू शकतं की मला मंत्रिपद का मिळालं नाही, परंतु काही गोष्टी नंतर रिअलाइज झाल्यानंतर माणूस शांत होतो, कामाला लागतो. त्याच्यामुळं भविष्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही झालेले जे मंत्री आहोत ते स्वतः आम्ही चर्चा करू, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चर्चा करू. कारण एक महत्वाची गोष्ट मी या 2.5 वर्षापेक्षा मागच्या 2.5 वर्षाचा थोडा उल्लेख करतो. त्या 2.5 वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात सगळे मिळून मी 75 कोटी रुपये नेऊ शकलो होतो, परंतु या 2.5 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये किमान मी 1,500 ते 2,000 कोटीची कामं करू शकलो. म्हणूनच 5व्यांदा मी विधानसभेमध्ये आलो. आणि जशी माझ्या मतदारसंघातली परिस्थिती आहे तसे प्रत्येकाच्या आमदारांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे. ही जी विकासात्मक ताकद दिलेली आहे ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे. याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं थोडंफार तात्पुरत्या स्वरूपाची नाराजी असू शकते, परंतु न भूतो न भविष्यती असा आमदारांच्या मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे याचं कारण माननीय शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत. वाटपामध्ये किंवा राजकारणामध्ये जी कार्यकर्ती मंडळी असते, आमच्यासारखे लोक असतात, ते आमच्या नेत्याला, आमच्या मुख्य नेत्यांना मोठं पद मिळालं पाहिजे हीच आमची सगळ्यांची भावना असते. आम्हाला जी मंत्रिपद मिळतील याच्यापेक्षा फार मोठं वेटो असलेलं पद हे आपल्या नेत्याकडे असलं पाहिजे, आपल्या मुख्य नेत्याकडे असलं पाहिजे, ही आमची सगळ्यांची भावना आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपल्या नेत्याबद्दलची एक आपुलकी असते, प्रेम असते आणि त्याला मोठं खातं मिळालं पाहिजे ही भावना असते. त्याच्यामध्ये ती भावना वावगे असं मला वाटत नाही. विधान परिषद सभापती पद जे आहे ते शिवसेनेला मिळेल का? कारण मंत्रिमंडळाचं खातं वाटप असू दे, मंत्रिपद कुठची घ्यायची असू दे, किंवा सभापती कोणाला करायचंय, उपसभापती कोणाला करायचंय, विधानसभेचं अध्यक्ष कोणाला करायचंय, पंचायत समितीचा सदस्य कोणाला करायचंय, हे सगळे अधिकार शिवसेनेच्या सगळ्या शिवसैनिकांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये, या सगळ्या राजकीय कारभारामध्ये जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे हे आम्ही ऑलरेडी सांगितलं. पण तुम्ही माध्यमातून शिवसेना उभाठा जर आपल्या नवीन शिवसेनेच्या आमदारांना, त्यांच्या शिवसेनेच्या आमदारांना प्रशिक्षण जर देणार असेल त्याच्यामध्ये मला असं काही वावगं आहे असं वाटत नाही. परंतु एक त्याच्यामध्ये निश्चित आहे की हे प्रशिक्षण देत असताना कदाचित आत्मचिंतन देखील होईल याची मला खात्री आहे. मला असं वाटतं की नागपूरच्या अधिवेशनामध्ये असेल किंवा मुंबईच्या अधिवेशनामध्ये असेल, आमदारांना एकत्र बोलवणं हे काही नाविन्यपूर्ण नाही. त्याचा कुठेही राजकीय हेतू आपण आहे असं धरू नये. हे रुटीन आहे. नेते आमदारांना, जसं आता तुम्ही सांगितलं की शिवसेनेच्या उबाठाच्या लोकांना आमदारांना बोलवलेलं, तसं एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलेलं आहे. ते ताबडतोब राजकीय वातावरणामध्ये नागपूर सकाळीच 10 वाजता थंडीमध्ये का बोलवलं किंवा काय असं काही नाही. हे रुटीन आहे आणि ते रुटीन म्हणून सगळ्यांना बोलवलेलं आहे. याच्यामध्ये विधानसभेमध्ये कसं कामकाज करायचं, उपस्थिती चांगली असली पाहिजे, नवीन आमदार जे आहेत त्यांना विधिमंडळातलं कामकाज कसं असतं याच्याबद्दल साहेब मार्गदर्शन.